चिन्मयानंद महाराज की जय। अध्याय 9। श्री गणेशाय नमः। श्री पांडुरंगाभ्यो नमः। श्री सद्गुरु सहजानंद पूर्णानंद ब्रह्मानंद नाथाय गुरवे नमः। देवा तू पतित पावन, मी द्वारी याचक दीन, उदरी मजला लागून, दयानिधे करुणा करा। देवा तू उदार मनविसी, परी घेतल्या विनन देसी, ब्रीदही वागविसी, पावन करताचे धर्मा घरी यज्ञ झाला, न सोडीसी उच्चिष्टाला, एका सीता लागी भुकेला, महायोगी शुकमनी, ते तुझ नाही देखवले, मनसी ब्रह्मवेत्ते येऊन जेवले, ऐसे उदारत्व भले, ऐसे तुझे देवा, द्रौपदीचे संकट काळी, धुवून थाली ग्रही ठेवली, मनसी माझ भूक लागली, काही दे भोजना, शेवटी शाखापत्र, मागून खासी विचित्र, केवढा तू उदार म्हणू देवा, सुदामाचे मुठ्ठीभर पोहे, आधी खासी जिवे भावे, मग हे मनगर स्वभावे, देसी तया लागी, काही तरी तुझला द्यावे, त्वा आम्हासी पाळावे, शेखी ब्रीदही वागवावे, पतित पावनांचे मी दीन याचक भिकारी, धरणे घेतले महाद्वारी, कर्म भक्तीची कैसी परी, नेने देवा, वेडे वाकुडे बोले, तुझे नामाची गाईले, आता तारिले अथवा मारिले, ले करू तुझे, ऐसे भक्तीसी लागलो, दुर्बल परी भुकेलो, चरण सेवा अंतरलो, क्षमा करी दयाळे, मी तुझे अज्ञान लेकरू, बोलिले वेडे वाकडे उत्तरू, नका करू अनादरू, सद्गुरु राया, आता कृपा भांडवल सोडी, भरी माझे मतीची पोतडी, वेगी भोपाश तोडी, माऊलीपणे प्रेम देता काय जाईल, तुझ घरी काय कमी पडेल, धरिले दोन्ही चरण कमल, तारी अथवा मारी, ऐसा भाव जाणोनी निका, मनी आनंदला निज सखा, पूर्णावतार श्री गुरु तुका, काय करिता जहाला, सहज कृपेचे देखणे, फिटले जन्मांतरीचे पारणे, सीताराम पुत्र बापू जाना, राहणार पाटोदाचे, जातीचे ब्राह्मण ऋग्वेदी, देवी दर्शनासी जाता मार्गामधी, माता पुरी पोचता त्रिशुद्धी, कीर्ती ऐकिली तुकेंद्राची, आधीच भूमी स्वज्वळ, त्यावरी वर्षे अपूर्व जळ, पेरी बीज निर्मळ, राशी जोडे धान्याची, देवी निजभक्त प्रेमळ, जया अंगी भक्तीचे बळ, निश्चय केला तात्काळ, सद्गुरु उपदेश घ्यावा, शरण जाऊनी संतापासी, दूर करीती तापासी, नित्यानित्य करोनी विवेकासी, दृढ चरणासी लागला, साधन चतुष्टय साधिले, ह्या मूत्र फळ त्यागिले, शमदमादी निवविले, निजांगे जयाने, तत्वातत्व विचार, जाणवणे शास्त्रोक्त प्रकार, निर्वाळुनी भूमिचार, चरणवंदी तुकेंद्राचे, स्वच्छ निश्चय पाहिला, तेथे झाले उपदेशाला, नुलंगी विधी मर्यादेला, सेवा निष्कंटक करीतसे, तन मन देऊनी धन, काष्टे आणि वनातून, सद्गुरु कोठेही बक्षती यांना, यासी निराहार पडे, कधी सेन गोळा करावे, गोवऱ्या वेचाव्या जीवे भावे, तीन तीन रोज उपवास पडावे, परी कोणी न पुसती, हे का सद्गुरुसी नकळे, परी पाहिजे कसूनी बळे, धरून जाता चरण कमळ, लता प्रहार करता ती, म्हणती हा बापू चोर, यासी वर्ज करावे घर, भिक्षा न वाढी अनुमात्र, उपवासी राहू द्या, तुझे कोणी चरण चुरिता, नावडे गुरुशी तत्वता, बापू हाती चरण चुरिता, कंटाळाने स्वामीशी, एके समयी नवल वर्तले, बापूचे हाताशी धरले, मठातून काढून दिले, एकाएकी तुकल्याने, उष्णकाळ दिवस कठीण, उपासनी करी अन्न गावी ठेवले सांगून,
बापूशी भिक्षा न द्यावी. जरी कोणी भिक्षा देईल त्याचा वंशक्षय होईल. मग शेवाळेस एखादे वेळ भिक्षेप्रती जातसे. गुरुचरणी वृत्ती जडली, क्षुधा तृष्णा अवघी हरली. ऐशी संवत्सरे लोटली, एक तपसंख्या कोणी एके समयी. द्वादशी होती पाही, देवपूजा करिता लवलाही. सद्गुरु सान्निध्य पातले, एक मोठे काष्ट घेऊनी. शिरी ताडिती तये क्षणी, देती देवासी टाकूनी. जला माझी अरे अवघे देह पाहनात, एक माझा पंढरीनाथ. काष्ट घालता डोकीत, रक्तस्राव झाला. देव घेऊनी सत्वरित, टाकूनी दिले कुपांत. क्षमा कीजे कृपावंत, म्हणून चरणासी लागल्या. ऐसे लोटले द्वादश संवत्सर, सेवा झाली अपार. सद्गुरु म्हणती करुणापार, हा कृपेशी पात्र झाला. श्री गुरु मनी वाटले, याचे भक्ती ऋण साचले. सर्वापरी सागळे तोषविले मजलागी. सेवा घेतल्या वाचून, निज भक्त झाला कोण. द्यावा मज निवडून, एकतरी राम अवतारी वायुनंदन. जगन्माता आणली शोधून, लंकेशी देऊनी अग्न. निष्पात केला रावणाचा, पाहता अर्जुने श्रीहरी. सेवेने कष्टविले घरी, होऊनी पांडवाचा सहकारी. कौरव सर्व निर्दाळिले, ध्रुव बालक आठवी मनी. शेठी पाहुनी चक्रपाणी, ध्रुवपद दे त्या लागुनी. आढळपदी बैसविले, घेतल्या वाचून देव देईना. सेवे वाचून गुरु भेटेना, परमात्मा कष्ट करीनाना. श्री गुरु घरी तो प्रकार आणूनी ध्यानी. बापूने सेवा केली निशिदिनी, आता काय द्यावे म्हणूनी. श्री गुरु म्हणे चिंतिती, आता काही देण्याशी. उरलेच नाही माझपाशी, पाहती कालावधीसी. म्हणती देऊ आपले पद, ऐसी मार्ग प्रतीक्षा करीती. तव प्राप्त झाली काळगती, कळू आले सद्गुरु प्रती. बापूस बोलाविले, आता समय समीप आला. आम्ही जातो परलोकाला, तुम्ही करावे महोत्सवाला. श्री गुरु चिन्मयांचे हे छाटी आणि पादुका. पूजी ठेवूनी भावनिका, चंद्रदेशी मागुनी भिका. श्रीजी उत्साहा करावे, असे आज्ञा कुणी सत्वर. त्यागिते झाले कलेवर, सर्व मिळूनी जय जयकार. करीते झाले निज भक्त, हे गावी समाधी करुनी. आज्ञेनुरूप व्यवस्था ठेवूनी, पक्षमास लोटला तेथुनी. येथे झाले हिंगोलीसी, पादुकेची स्थापना केली. सेवेसी ठेवूनी भक्त मंडळी, उत्साह महोत्सव यथाकाळी. आनंदे होतसे, ऐसे 5 संवत्सर लोटता. मनी वाटली विरक्तता, ग्रस्ताश्रम सांडूनी हंसरूपता. प्राप्त झाली गुरुराया, लक्ष लागले तुकेंद्र नामी. म्हणून नाम उपेंद्र स्वामी, सांडूनी विद्वत्तेची उर्मी. सदा चरणी निमग्न, वर्ते जरी जगा माझी. क्रिया कर्म सर्व त्याची, राहे सहजा सहजी. निज धर्मासी नटळे, त्या श्री गुरु प्रतापे. भवरोग त्वरित हरपे, संबंधादी बाधा मुपे. प्रत्यक्ष दूर होती, ऐसा अनुभव होऊनी. ऐकुनी डोई फोड्याची बघिनी, तानुबाई सत्वर येऊनी. दृढ चरणासी लागली, श्री गुरु चरणी लीन झाली. संबंध बाधा दूर झाली, धन्य धन्य तुका माऊली. केली करणी अघटित, जगी सत्शिष्य शोभले. सद्गुरु चरणी लीन झाले, उपेंद्र स्वामी निवडिले. शिष्य मंडळीत ऐसा राम भक्तात हनुमंत. की पक्षी कुलात विनिता सुत, दैत्यकुली प्रल्हाद भक्त. एकनिष्ठ श्रद्धावान, तैसे उपेंद्राने स्थापुनी. पादुकेशी भ्रमण करती चहुदेशी, उद्धरुनी दाविती मार्गाशी. श्री गुरु तुकयांचे जाता जाता स्वारी गेली. मार्गी मुक्काम झाला करखेली,
तेथील देश लेखकाशी बातमी कळली. धावून आला दर्शनाशी, नाम त्याचे नारायण. चरणी झाला बहुलीन, म्हणे माझी कन्या रत्न. अतिशय मुमूर्षू झाली, आस्ती बंजर राहिले. अन्नोदक वर्जले, आसनत्व प्राप्त झाले. भरोसा नसे क्षणाचा, औषधी देऊनी तकलो. जपादी साधने कष्टलो, शेवटी निराश होऊन बैसलो. दिनवाणी तो अकस्मात स्वारी आली, कन्या श्री गुरु चरणी लोटली. निराशा तरी झाली, आता मरो अथवा जीवो. श्री गुरु कृपा करती, जन्मांतरीचे रोग दुरावती. तेथे लिहित किंचित रोगाची गणती, काय असे गुरुराया. ऐसा निश्चय पाहुनी, टाकिली सन्निधानुनी. जय तुकाराम महाराज म्हणूनी, तीर्थप्रसाद दिदला. नारायण आनंदे मानसी, लागला श्री गुरु चरणासी. घालूनी ब्राह्मण भोजनासी, सुखी नांदतसे. तीर्थमुखी पडता, दूर होऊ लागे वेता. एक मास लोटता, निरोग मुलगी झाली. दुधी दही घालता, विरजू लागे तत्वता. तैसे दिननिशी प्रसाद घेता, रोग गेला तात्काळ. ऐशी कृपा करुणी त्वरित, हिंगोलीसी आले निश्चिंत. रामजी धन ठेवून हेत, मार्ग पाहत बैसला. बहीण भगिनी तयाची, दुर्घट व्याधी जडली साची. सीमा झाली उपायाची, शेकडो रुपये खर्चिले. जो जो करी उपाय, तो तो घडे अपाय. शेवटी आठवणी तुका माय, चरणी लागे स्वामीचे. सद्गुरु स्मरण करोनी, देती तीर्थप्रसाद लागोनी. तात्काळ रोगमुक्त होऊनी, सुखी झाली. ऐसे कित्येक येऊनी, जाती पावन होऊनी. तीर्थप्रसाद घेऊनी, उद्धरती सत्वर. पंढरीचा बाबाराव, बाळकृष्ण वगैरे मंडळी सर्व. सेवा करोनी अभिनव, सुखरूप होऊनी गेले. तुकाराम आणि विठाबाई जाण, सेवा करती निशिदिन. निरंतर झाले लीन, श्री गुरुचरणी. उपेंद्र स्वामी ठाई ठाई भ्रमती, ध्यानी मनी श्री गुरुमूर्ती. उत्साह महोत्साह करती, तुकेंद्रानी चिन्मयांचे. श्री गुरु प्रतापाकडे, कोण जाणे त्याचे लिले. अंध बधीर लंगडे खुळे, दर्शन मात्रे पावन होती. ज्याचे जैसे कर्म भोग, तैसे घडती सवेग. मिळताची श्री गुरु योग, सुखरूप होता ती. आता तुकेंद्राख्यान झाले, श्री गुरुनी सिद्धीस नेले. कृपा करुनी लळे, पुरविले बाळांचे. सहज भेटले स्वामी उपेंद्र, उपेंद्र नव्हे हेची तुकेंद्र. सहज दर्शने पवित्र, केले दासाशी. सांगुनी पूर्वापार विचार, चरित्र बोलविले सार. ठेवूनी मस्तकी अभय कर, पावन केले दयाळे. आता मन करुनी एकाग्र, श्रोती परिसावी सादर. प्रथमाध्याय पासूनी ग्रंथासार, ऐकावा संतजनी. तुम्ही दिल्या अवधान, वक्त्याशी कवित्व व्युत्पन्न. पौर्णिमेसी देखता चंद्रपूर्ण, सागर जैसा उचंबळे. असो आता बहु बोली, प्रथमारंभी गणेश देवता नमिली. वाग्देवी सरस्वती पूजली, सुमन सुमने करुणी. नमिले सद्गुरु नाथा, जो महावाक्य तत्वदर्शिता. आदिमायेहुनी परता, सोमाचे निजरूप. वैकुंठवासी श्री विष्णूनी, आज्ञा पिला शुकमनी. तानी अवतार धरुनी, तुकाराम रूपे प्रगटले. स्वरूपी रमती अगोचर, बाळलिले खेळता साचर. केला पैनगंगेचा उद्धार, गर्त मिसे करोनी. उमरखेळी जाऊनी, हरला द्विजाचा अभिमान. कीटकमासी भ्रष्टलेले अन्न, शुद्ध केले तुकयाने. भोजन झाल्यावरी, गोचरासी भेटून अगोचरी. चिन्मयानंदाची मनोमय पूजा करी. समाधी डोलविली प्रथमाध्यायी. दुसऱ्या अध्यायात येळगावी देशमुख परमभक्त, त्याचे श्रीसी संभोगा मागून त्वरित. बाळ झाले षण्मासाचे, गंगे माझी यात्रा बुडता.
नौका काढली तत्वता. ही द्वितीयाध्यायी कथा श्रवण केली श्रोतेजनी. गर्व धरुनी गोसावी तुकयासी उचळती ते समयी. परंतु प्राणास मुकले दोघेही. त्यासी जिवंत केले सद्गुरूने. सूर्यग्रहणी नांदड्याप्रती जमेदार स्त्रिये सहजाती. 1 घंट्यात आक्रमणी क्षिती. पर्वकाळ साधिला तृतीयाध्यायी. चतुर्थाध्यायी स्वामी गोचर महायात्रेचा करोनी विचार. तुकयाचे भेटीसी येता सत्वर. आज्ञापिती पाटलासी. पाटलाने तुकयासी कोंडिले. गोचर स्वामी भेटीसी आले. तुकाराम देवळी गुप्त झाले. अगोचर भेटले मळ्यात. तुकयाच्या भक्तीची प्रेमलता पाहुनी प्रसन्न रुक्मिणी माता. रावसाहेबाचे ग्रही जाता. रस केला आंब्याचा ऐकोनी गंगूबाईचा धावा. प्राप्त झाले तात्काळी काही अन्न घेऊनी मुख कमळी. 3 शतद्विज जमले पंचमाध्यायी. 6वे अध्यायी कथन हिंगोलीचा सावकार वामन. त्याची संबंध बाधा हरून सायुज्यता दिली निजभक्ता. द्विजे प्रसाद टाकिला दुर्धर शूळ पोटी उठला. हात फिरविता त्याचे दुःखाला निवटिते झाले. हरिदिनी रात्र समयासी सत्वर जाऊनी पंढरीसी. पांडुरंग नमुनी उमरखेडासी. परत आले 7वे अध्यायी. एका कोमटीन बाईला दुर्वाक्य बोलता पुत्र झाला. तैसाच बाजीराव कोपरेकराला पुत्र झाला गुरुकृपे. पटवाऱ्याचा मुलगा शंकर क्षयरोगाने जर्जर. स्वप्नात देऊनी अभयकर सुखी केले अष्टमाध्यायी. शके पवित्र गेले स्वामी वैकुंठी. उपेंद्राने हे गावी समाधी स्थापुनी लवलाई. हिंगोलीसी जाऊन पाही मठ स्थापिला तुकयाचा. तीर्थप्रसाद देता हरली बहिणाबाईची व्यथा. तैसीच पटवाऱ्याची कन्या तत्वता. प्रसादे मुक्त झाली तुकयाचे करिता ध्यान. बापूसी बाणले वैराग्यपूर्ण. ग्रस्ताश्रय सोडून जाण हंसरूपी मिनले उपेंद्र. ही तुके 9वे अध्यायी कथन स्वामी तुकया समर्थ जाण. त्याचे चरणी नमन करून ग्रंथ संपविला. हे अध्याय झाले 9. अद्भुत नवरस भक्तीचे लाघव. अंतरी वसोनी सद्गुरु राव बोलविते झाले. जो भाविक भक्त प्रेमळ श्रवणे पठणे निर्मळ. करुणी पाहिलं तत्काळ मोक्षपदी बैसे. भक्ती ज्ञान वैराग्य लाभोनी उदयास येईल सभाग्य. भवरोग दौडूनी सभाग्य देताती श्री गुरु. न वर्णवे तुकेंद्र प्रताप. वर्णन करिता हरे ताप. मन मानसी शिरोनी चिद्रूप. आठवणी देती ही अगाध शक्ती अगोचर. हृदयी भेटवी परमेश्वर. ध्यानी मनी चरणी शिर ठेवू निशिदिनी. धन्य केले गुरुराया न भेटे कदा भवभया. पाठी राखा असता दुःशाधी माया. काय करील जे बोबडे बोल बोलविले. ते सद्गुरूचे सामर्थ्य वाहिले. मी शक्तिहीन आर्भक केवळ. आता मूढ ज्ञान त्य मात्र अहंकृती. जरी येईल निश्चिंती तरी जन्म मरण पंक्ती. न सुखे दयाळा आता श्रोते साधू संता. क्षमा करावी जी समर्था. न्यूनाधिक दृष्टीस पडता. दिसू नये सर्वथा. नाही अध्ययन केले किंवा काव्य नाही पडले. मग शास्त्रे स्वप्ने देखिले हेही नाही. आता असोही बहु बोली. विनंती पाहिजे श्रवण केली. चित्ती शिरोनी श्री गुरु माऊली. बोलविले तैसे बोलिले. कृपा त्या श्री गुरु वीरांची. दया आली लेकरांची. बोलविली बोली साची. संत महिमे ते. हा दास हिंडे देशोदेशी. करुणा आली श्री गुरुशी. शिरून राम जानकी मानसी. बोधविले स्वल्पास्वल्प. हे चिंतन करिता नित्य. दृश्यादी वाटे अनित्य. गोड लागे परमार्थ.
संत महिमा वर्णू वाटे. दर्शन झाले स्वामी उपेंद्राचे, वर्णिले चरित्र तुकेंद्राचे. अपूर्णाशी पूर्ण करील साचे, तुकेंद्र माऊली. जरी मी रोजगारी मल्हारी कुमार, माधवे संतांचा अंकिला किंकर. जीवन नाम सांगून निरंतर, जागविती मजला हे बोल संतची बोलविती. एरवी माझी किती अल्पमती, सहज चरण रज होता प्राप्ती. रजाचे गज होती पये, धन्य केले गुरुराये. आपुले चरित्र आपण बोलती स्वये, नमन करुणी चरण द्वये. आठवू मानसी जो मुमुक्षु याते, श्रवण पठन करी. तुका उभा तेथे निरंतरी, सारोनी भवभय तारी. नेईल तया पैल पारा, अनेक पीडा राहे दूर. ज्ञान भक्तीचे हे घर, अर्चन पूजने चमत्कार. अनुभवा येईल सहज, जो नेमे नित्य पाठ करी. तासी आत्मत्व प्राप्ती निर्धारी. तुकेंद्र गुरु परोपरी, ह्याचे हृदयी प्रगटिती. जो जे इच्छिल मानसी, रिद्धी सिद्धी उभ्या दारासी. संतती संपत्ती अहर्निशी, देती विपुल. सहस्र पाठ जो करी, क्षयादी कुष्ठे निर्धारी. सारोनी सर्व दूरचे दुरी, नेताती श्री गुरु. अर्ध सहस करता पठन, त्याचे सर्व पळती विघ्न. राजभय चोर भयापासून, मुक्त करती तुकेंद्र. अष्टोत्तर वेळा वाचिता पाय, त्याचे सर्व चुकती अपाय. योजा अनेक उपाय, न करण्याची न लगे. जो रोज एक पाठ करी, त्यावरी सद्गुरु कृपा करी. अंतकाळी निर्धारी, जाईल तो सायुज्य पदा. ऐसा हा तुकेंद्राचा महिमा, ताचे स्वाधीन परमात्मा. श्रवणे पठणे हरुनी भवभ्रमा, भवरोग जातील. कित्येक तरले आणि तरती, हा निश्चय धरून दृढचित्ती. भक्ती भावे श्री गुरुमूर्ती, पूजावी आदरे. पूजा अर्चा करोनी, निद्रा करती उशास घेऊनी. तात्काळ दृष्टांत देऊनी, निवाडा करती पये. हे सत्य जाणा, भेटेल सद्गुरु राणा. चिरंजीव करुणी वैकुंठीचा राणा. दर्शना देतो प्रत्यक्ष, विश्वासी विश्वासे तरले. अविश्वासी अविश्वासे बुडाले. म्हणून श्री गुरुचे बोल अमान्य करू नये. संत वचनी अविश्वास ठेवणे, हेच दास्यत्वाचे उणे. देव गुरु दुजा पाहणे, या नाव अविश्वास. अविश्वासी न होय प्राप्ती, विश्वास ठेवावा सत्य दृढ भक्ती. कृपा करील श्री गुरुमूर्ती, निशंकपणे. हे सत्य सत्य वदलो, संत द्वारी सदा पडिलो. श्री गुरु बोलिले तेसी बोलिलो, वेडे वाकुडे हे. संत द्वारीचा मी कुत्रा. भक्ती तुकडा मागोनी खरा, रक्षण करीतसे द्वारा. संताची स्वस्ती श्री संत लीलामृत. परमहंस तुकाराम चरित्र, मंदमुखी जीवन बोलत. नवमो अध्याय गोडहा. श्री सद्गुरु सहजानंद पूर्णानंद ब्रह्मानंद सच्चिदानंद नाथार परमस्तु. इति श्री तुकाराम चरित्र नवमो अध्याय गोडहा. नमो भगवते तुकारामाय. सर्वसाक्षी वामनानंदाय नमः. चिन्मयानंद महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. वामनानंद महाराज की जय. जय गुरु माऊली.